नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. सर एक असं बघितलं जातं बऱ्याचदा, की हे खाल्ल्याने असं होईल, ते खाल्ल्याने तसं होईल. तर असं भरपूर असं काही सेक्सॉलॉजिस्टमध्ये असं म्हटलं जातं. तर ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट तुम्हाला काय वाटतं? नाही, आमच्या सेक्सॉलॉजीमध्ये जसं आजाराविषयी काही गैरसमज आहे, हं, तसेच उपचाराविषयी पण गैरसमज खूप आहे. बरं. कारण की बऱ्याच लोकांचा आता मी 10 लाख लोकांचं म्हणजे बघितलेलं आहे. त्यांचा जो कल असतो, या आयुर्वेदिक औषधीकडे किंवा थोडक्यात अश्वगंधा, सफेद मुसळी किंवा शिलाजीत याच्याकडे जास्त असतो. पण आजच्या स्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये ते तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये भेटतात का? हं, त्यांचे डोजेस प्रॉपर तुम्हाला भेटतात का? ती कशी घ्यायची आहे, काय घ्यायची आहे त्याची एक प्रथा आहे. तुमच्या बॉडीच्या हिशोबाने, तुमच्या वाताच्या हिशोबाने ते तुम्हाला कंझ्युम करावं लागतं. उगीच आपण इंटरनेटवर किंवा टीव्हीवर जाहिराती बघायच्या किंवा जे स्टार लोक जाहिराती करतात अश्वगंधाबद्दल किंवा शिलाजीतबद्दल आणि ते आपण शिलाजीत कंझ्युम करायचं. मला वाटतं 999 एक डब्बी असते. इट इज व्हेरी कॉस्टली. आणि ते क्लेम करतात की शिलाजीत टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढवतात. पण मला असं काही वाटत नाही. कारण की सिंपल अश्वगंधाचा जो यूज आहे आयुर्वेदामध्ये, तो लिहिला इट इज अ अँटीसायकोटिक. तुमचं मूड फ्रेश करण्यासाठी, तुम्ही कोणत्याही आजारासाठी, फक्त लैंगिक समस्यासाठी हे हर्ब तयार झाले असं काहीच नाही. फक्त ते मार्केटिंगवाल्यांनी त्याला ते बनवलेलं आहे. तर अश्वगंधा हे फक्त सायकोलॉजिकल जे डिसीज असतात, त्यासाठी बनवलेलं आहे. त्यासाठी जास्त वापरतात. आणि त्यांची अशी एक धारणा होतीच, की या लैंगिक समस्या या मानसिक कारणामुळे असतात. त्याच्यामुळे त्यांनी अश्वगंधा लोकांना देऊन त्यांना त्यावेळेला जेव्हा मॉडर्न मेडिसिन नव्हतं, तेव्हा ते ट्रीटमेंट द्यायचे. त्याच्यानंतर शिलाजीत म्हणजे शील म्हणजे लोखंड. याच्यामध्ये फक्त आयर्न आहे, फोलिक ऍसिड आहे. फक्त टॅबलेट फॉलविट एक घेतली, तर 999 न खर्च करता तुम्ही ते 999चा खर्च करता. त्या 999 मध्ये जर 1 ग्राम आपलं तुमचं मध्ये आपलं हिमोग्लोबिन वाढत असेल, तर हे 999 मध्ये तुमचं 5 लेवलने तुमचं हिमोग्लोबिन वाढू शकतं. बरोबर आहे. तर हे क्रूड फॉर्ममध्ये आहे. आणि आम्ही जे टॅबलेट बनवलेले आहे, फॉलविट म्हणा, काही म्हणा, आयर्न म्हणा, तर ह्या आम्ही नवीन म्हणजे एकदम मॉडर्न रीतीने बनवलेलं आहे. तर क्रूड फॉर्ममध्ये आजच्या घडीमध्ये औषधी घ्यायची तुम्हाला खरं तर गरज नाही. पण लोकांचा अजून एक म्हणजे मिसकन्सेप्शन आहे, की आयुर्वेदिक म्हटलं, की साइड इफेक्ट नाही. याला पण मी हे लाईन कट करतो, की जिथं इफेक्ट असतील, तिथं साइड इफेक्ट असतात. जिथं इफेक्टच नसतील, तिथं साइड इफेक्ट पण नसतात. तर तुम्ही असं काहीच बोलू नका, की आयुर्वेदिक औषधाला साइड इफेक्ट नाही आहे. कारण आयुर्वेदिक औषधी जर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही कंझ्युम करत असाल, तर त्याला साइड इफेक्ट नसतील. पण तुम्ही ऑनलाईन म्हणून किंवा एखाद्या मेडिकलवर जाऊन स्वतः तुम्ही परचेस करता किंवा एखाद्या मित्राच्या सल्ल्यानुसार तुम्ही जर घेत असाल किंवा एक ऍक्टर तुम्हाला शिराजीत प्रमोट करतो आणि तुम्ही जर कंझ्युम करत असाल विदाउट टेकिंग आणि हिस्ट्री, विदाउट नोईंग अबाउट युअर बॉडी, जर तुम्ही कंझ्युम करत असताल तर त्याचे इफेक्ट तर तुम्हाला भेटणार नाही, पण साईड इफेक्ट नक्कीच मिळणार, याची मी तुम्हाला शाश्वत देतो. तर माझं म्हणायचा उद्देश एकच असतो, की जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात आणि तुम्हाला औषधोपचार घेण्याची तुम्हाला गरज वाटत असेल, तर साधारणतः माझ्याकडे असं केव्हाच बोलणार नाही की माझ्याकडेच या. तुमच्या शहरातील कोणत्याही तुम्ही तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्टची भेट घ्या. त्यांना पूर्ण आपली कंप्लेंट सांगा. लेट देम एक्झामिन, लेट देम इन्व्हेस्टिगेट. प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून जर ते प्रॉपर ट्रीटमेंट अश्वगंधा का देत नाही किंवा शिलाजीत का देत नाहीत, पण प्रॉपर डोजमध्ये देत असतील, तर त्याचे तुम्हाला इफेक्ट चांगले, बेनिफिट चांगले भेटू शकतात.